मला महाविकास आघाडीने फार मोठं हृदय करून उम्मीदवार दिया गया, उस उम्मीदवार के साथ में आपकी इंटरेक्शन होगी और उसके पश्चात वो उनके मन की बात भी आपके सामने पूरी तरीके से रखेंगे। तो मैं यहाँ पर आदरणीय लहू शवाड़े जी से विनंती करता हूं कि आपके साथ में वो वार्तालाप। एन.के. देशमुख साहेब, इब्राहिम पठाण साहेब, दीपालीताई मिसाळ, पवनजी डोंगरे साहेब आणि आता 1-2 मिनिटात आमचे शहराध्यक्ष काँग्रेसचे युसुफ भाई। मला अचानक उमेदवारी ससो दादांना अचानकपणे देशमुख साहेबांच्या जागेवर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक धनगर कुटुंबातला ओबीसीतला उमेदवार म्हणून औरंगाबाद मधून पूर्व मधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली आणि एखाद्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीने त्याला सामोरं जावं लागतं हे मी जीवनामध्ये पहिल्यांदा शिकलो। सगळ्या पत्रकारांचा गराडा, मीडिया, पक्षाचे सगळे पदाधिकारी, घटक पक्षातले सगळे पदाधिकारी, त्यांची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टींना जुळवून घेण्यासाठी माझा 1 आठवडा मागचा त्याच्यामध्ये गेला। आज मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत, हे महाविकास आघाडीतले सर्व पक्ष पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी उभे आहेत। दुसरं, ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाऱ्या भरल्या होत्या, त्या सर्वच उमेदवारांनी उमेदवाऱ्या पाठीमागे घेऊन देशमुख साहेबांसहित सगळेच लोक आज पूर्ण ताकदीनिशी माझ्यासोबत आहेत। माझ्याविषयी बरीचशी चर्चा झाली, विरोधकांनी चर्चा केली। एक अत्यंत साधारण व्यक्ती म्हणजे बजाज ऑटो मधून कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर मला महाविकास आघाडीने फार मोठं हृदय करून मला उमेदवारी दिली। मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढतोय। मला समाजकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातून मला 5 पुरस्कार आणि दिल्लीच्या एका संस्थेचा मला पुरस्कार समाजकार्यासाठी दिला आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2021-22 चा आता मला मार्च मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला। खूप समाजसेवा केली आणि एक चांगली संधी राजकारणामध्ये आमदार होण्याची, निवडून आमदारकीच्या उमेदवारीची संधी काँग्रेस पक्षाने, काँग्रेस पक्षाचे त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठीशी उभा केल्यात। शिवसेनेनं काल अंबादास दानवे साहेबांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आणि म्हणून कुणी अफवावर विश्वास न ठेवता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एका बजाजच्या कामगाराला, त्यांच्यामध्ये 24 तास राहणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीला पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे, निश्चय केलेला आहे। कोणाचा किती बोबाटा असेल, किती प्रसिद्धी असेल याच्याकडे लक्ष नसता आतमधून सगळ्या गोष्टी जनतेने ठरवलेल्या आहेत की या वेळेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये, छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास घडवणं नव्हे तर नगरला जे निलेश लंके साहेबांसोबत झालं तीच पुनरावृत्ती
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होणार आहे याची मला खात्री आहे। आणि याच्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली, कशी प्लस मायनस कशी का होईना गेल्या आठवडाभरामध्ये माझी प्रसिद्धी सर्वच वर्तमानपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडियानी दिलेली आहे। मला अत्यंत आता मुस्लिम बहुल एरियात तर माझा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता, पण इब्राहिम पटेल, इब्राहिम साहेब, अक्रम पटेल साहेब, सरताज डॉक्टर सरताज साहेब, डॉक्टर आपले आमदार MM शेख माझे आमदार, पुन्हा जफर पठाण साहेब, या सगळ्या लोकांनी मला त्या एरियामध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून दिली आहे। संपूर्ण समाज तोही माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा केला आहे। आणि म्हणून मला आज आपल्याला हेच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी साधारण जरी असलो तर मनानं फार मोठा आहे। निश्चितपणे मी त्या मनाने आणि तनाने आणि जनतेच्या ताकदीने श्रीमंत आहे। मी कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही। मला प्रेम करणारी, माझ्यावर श्रद्धा असणारी सगळी जनता मला सगळ्या प्रकारची मदत करणार आहे। आपण सर्वांनीही मला या निवडणुकीमध्ये मला जसं होईल तसं आपलं प्रेम वर्तमानपत्रातनं, इलेक्ट्रॉनिक मीडियातनं द्यावं। उर्दू पेपरनी सुद्धा मला सगळ्या पेपरला बोलवून घेऊन उर्दू पेपरच्या सगळ्या संपादकांनी माझ्या मोठ्या मोठ्या बातम्या त्या मला वाचता येत नाहीत पण माझ्या व्हॉट्सअपवर त्या टाकल्या फोटोसह। आणि म्हणून सगळ्यांनीच त्यातल्या त्यात यूट्यूबवाले चॅनल सगळे यांनी खरा परिचय माझा मतदारसंघात करून दिला आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि महाविकास आघाडीनं जी काही धोरणं आखलीत, काँग्रेसनं जी काही निर्णय घेतलीत, हे चेकबुक मी आपल्यासमोर 5 गॅरंटीचं चेकबुक आहे। हे जनतेला आम्ही देतोय सगळ्या मतदारांना। याच्यामध्ये 5 गॅरंटी दिलेले ज्या की महिला, सर्वसाधारण कामगार या सर्वांसाठीच्या ह्या 5 गॅरंटी आहेत। या 5 गॅरंटीच्या माध्यमातून या गॅरंट्या पक्षाने स्वीकारलेल्या, पक्षाने दिलेल्या गॅरंटी आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी, त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी तर ह्या 5 गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन। या 5 गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन। मी जनतेत राहणार आहे। मी नळाला जे 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येते, जे आमदार 10 वर्षापासून आहे, 10 वर्षापासून नुसत्या योजना ऐकतोय। 65 करोडची योजना आज 2700 करोड पर्यंत, काय 1700 का 2700 असं 2700 पर्यंत ती योजना आता गेलेली आहे। आता ती पूर्ण होईपर्यंत कितीपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही, पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत नाही। म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या शहराची परिस्थिती आहे। ड्रेनेजच्या तेवढ्याच समस्या आहेत। पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला। एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही। म्हणजे पाणी बिल जेवढं बिल जनता भरते तेवढंच त्यांना मोटरेचं बिल, वीज बिल भरावं लागतंय। हा भुर्दंड निव्वळ या नालायक लोकांच्या नाकर्तेपणामुळे आहे। आणि म्हणून रस्त्याचे प्रश्न असतील, तुम्ही आज सिमेंटचे रस्ते झालेत, 100 कोटीचे 125 कोटीचे रस्ते बनवलेत, त्या तुम्ही आज त्या रस्त्यांची परिस्थिती बघा। 1 वर्षानंतर वरचं सिमेंट निघून गेले, वाळू आणि खडी वर आपल्या पायाला लागते।